तर बघू शकताय आता मी इथं काय घेतलेलं आहे. तर बघा ही करडीची भाजी आहे ना, करडीच्या भाजीचे देठ आहेत बघा. आणि मी करडीची भाजी बघा अशी मस्त पाना तोडून घेतलेली आहेत आणि थोडे थोडे कोवळे कोवळे असे मस्त. तर कोवळे कोवळे ना मस्त असे करडीच्या भाजीचे देठ आहेत बघा. हे बघा ना, आपण याची ना मस्त अशी एक रेसिपी बघूया. तुम्ही कधी खाल्ली का नाही ना, तर खाऊन बघा आणि करून बघा, खाऊन बघा. एवढी मस्त रेसिपी होते ना आणि खूपच छान होते बरं का. तर आमची सासू अशी बनवायची ना, तेव्हा तर आमच्या सासूबाईची आठवण आली होती मला करडीची भाजीची आज. तर बघू शकता किती मस्त असे हिरवेगार आहेत आपले. तर आपण त्याला आता बारीक बारीक कट करून घेऊया, म्हणजे तुम्हाला पण कळेल आपली रेसिपी कशी आहे कशी नाही. तर एवढी भारी होते ना मैत्रिणी ही भाजी, करडीच्या भाजीची देठाची भाजी खूपच मस्त होते. तर हे बघा, तर मी अशी भाजीचे हे करून घेतलेले आहे आणि आपण हे ना मस्त अशी बारीक कट करून घेऊया. आणि मी कवळे कवळेच घेतलेले आहे, जास्त जाडे जाडे होते ना देठ ते मी टाकून दिलेले आहेत आणि छोटे छोटे असे कवळे कवळे मी घेतलेले आहेत. तर बघू शकते आमची सासूबाई अशी मस्त बनवायची याची भाजी, खूप छान लागायची आमच्या सासूबाई बनवायची. आणि आमच्या सासूबाईची आठवण आली. आमची सासूबाई खूप खूप छान होती, चांगली होती. त्यांनी मला खूप म्हणजे असं जीव लावायच्या. तर बघा माझ्या आईपेक्षा सासूबाईने मला खूप जीव लावलेला आहे. तर बघू शकते आपण, चला हे कट करून घेऊया बघा. तर बघू शकता अशा आपण ना हे करूया. तर एवढी मस्त रेसिपी होती ना मैत्रिणीनं, तुम्ही कधीच खाल्ली नसेल बघा ही. तर तुम्ही असं कधीच करडीची भाजी आणली ना, तर तुम्ही अशी रेसिपी करून बघा. एवढी तर भारी होती. नाही तर मी घेतलेली आहे चाळणीमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे मी चाळणीमध्ये भाज्या वगैरे अशा कट करत असते आणि चाकूने अशा होतात ते अशा मस्त कट होत आहे बघा. कोवळी आहे त्यामुळे छान अशी कट होते बघा आपली दांडे, कढीच्या भाजीचे दांडे हे बघा ते असे मस्त कट होते बघा. आमची सुनबाई भांडे घासते ना, तर बघा आवाज भांड्याचा. ते बघू शकता किती अशी मस्त तर भाजी होते ना मैत्रिणी. मी बऱ्याच दिवसातून खाल्लेली आहे. खाणार म्हणजे खाणार आहे, अजून तर काय खाल्ली नाही. तर बघू, ते बघा अशी मस्त बारीक बारीक कट करून घ्यायची. हे बघा, तर मी असा मोबाईल ठेवलेला आहे डब्यावरती आणि डब्यावर पण कट. मला तर माहितीच आहे माझ्याकडे स्टँड बिल्ड नसते काही, आणि मी स्टँड वापरत नाही. त्यामुळे आपल्या अशीच मी व्हिडिओ बनवत असते आणि जास्त आपल्याला व्हिडिओ पण येत नाही बरं का. तर मी इकडे साधी आणि सिंपल आपले व्हिडिओ असतात. तर हे बघा, कारण मला बरेच लोक बोलायचे पहिले चॅनल होतं माझं स्टँड घ्या, पण मी घेतलं होतं 2-3 वेळेस, पण मला ते मोबाईल लावता नाही आल्यामुळे एक दिवस ना स्टँड आणि पूर्ण मोबाईलच तुटला होता माझ्याकडून. त्यामुळे मी स्टँडच वापरत नाही. एक तर खराब झालं होतं माझ्या त्या नातीनं खराब केलं होतं, आणि एक तर असं मोबाईल पडल्यामुळे मी काही वापरत नाही. तर हे बघा असं मस्त कट. तर बघू शकताय किती मस्त अशी भाजी आहे. हे बघा, तर बघू शकताय किती मस्त असं मी हे करून घेतलेलं आहे, बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि आपण आता मस्त भाजी बनवूया बघा. तर बघू शकता किती मस्त असे देठ आणि कवळे. आणि आपण भाजी बनवतो ना, तर याचीही दांडे कापूनच आपण भाजी बनवत असतो. मी भाजी बघा, तर बघा किती कवळी आहेत. तर चला बघूया आपण तशी भाजी बनवतात ते. बघू शकते आपल्याला करडीच्या भाजीच्या काळ्याची भाजी बनवायची आहे बघा. तर मी कढाई ठेवून घेतलेली आहे, त्यात मोहरी टाकलेली, थोडेसे जिरे टाकून घेते बघा. आणि इथं कांदा आणि टमाटर टाकून तसं आपण कांदा परतून घेऊया छान. इथंच बघा मी शेंगदाणे मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे.
आणि छान असा कांदा वगैरे आपण भाजून घेऊया चांगल्या पद्धतीनं मस्त असा. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, थोडासा बारीक करून घेतलेला आहे शेंगदाणे ते. मस्त असं मिक्स करून घेऊया आपण. बघा आपण हे टाकून घेऊया. थोडंसं पाणी टाकणार आहे दांड्या शिजण्यासाठी आणि पाणी टाकल्याच्या नंतर आपण थोडंसं मस्त शिजून देऊ. बघा एवढी जर भारी भाजी होते नाही, तुम्ही तर म्हणता काय बाबा कधी आपण बनवलीच नाही. खूपच मस्त होते ना. आपण थोडेसे 5 मिनिट आपण शिजून देऊया. बघा आणि अशी मस्त आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. बघा हळद आणि मीठ. आणि इथंच बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि बघा थोडीशी हळद पण टाकून गेलेली आहे. सगळं टाकल्याच्या नंतर आपण मस्त असं मिक्स करून घेऊया आणि नंतर बघूया आपली भाजी कशी झाली ते बघा. तर बघा बघू शकता की ते मस्त अशी आपली भाजी शिजत आहे. तर बघू शकताय की ते अशी मस्त जर आपली भाजी झालेली आहे. तर मस्त अशा काड्या पण आता शिजलेल्या आहे. बघा हे बघा किती छान अशी भाजी झाली. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी ना एवढी मस्त लागते ना, आणि खूपच छान लागते. तर हे बघा किती भारी आपली भाजी झालेली आहे. मैत्रिणी तुम्ही पण अशा करून बघा. खूप छान होती भाजी. खायला पण एकदम मस्त अशी भन्नाट लागते आणि खूपच मस्त अशी रेसिपी आहे. तर बघू शकता.